आता गाईस हे गणपतीचं मंदिर आहे. तर इथून असं खाली जायला पण रस्ता तर इथून असं खाली जायला पण आहे. आम्ही तुम्हाला नंतर जाऊया. आधी ना देवाच्या पाया पडून घेऊया. पाया पडून घेऊया. आतू पाया पडून घेऊया. तर चला आता आम्ही पाया पडून घेणार आहे. आत्तू मी चेहऱ्याने दाखवते असं करते. मला पाया पडायचं. मग आता पकडशील जरा 1 मिनिट. पकड जरा माझं पकड फक्त. हां तर आता मी पाया पडून घेतले. आता मी नंतर खाली जाऊया. पाया पडून घेतलात तुम्ही काय नाही बोललं. खाली जायचं. खाली काय करायचं मगाचपासून बोलायचं. गाडीतून आता खाली जाऊया ना. पण खाली पण काय पाणी नाही आहे. अगरबत्ती तिथे लावायची ना. अगरबत्ती करायची आपली कागदातली अगरबत्ती लावायची ना. तो गमती लावायची. चला आता आम्ही ते खाली चाललोय. बघा इथून असं खाली जायचं. मी तर उलट चाललोय ना. असं चाललं काय नव्हतं ना. बघा तिथे शंकरांचं मूर्ती ठेवली आहे. आणि इथे पैसे टाकून 20 मागूया.
इथे पैसे टाकल्यावर ना 20 पण मागू शकतो इथे. हो, पैसे टाकून 20 मागायची आहे. हां हो, सुवर्णमावशी दे ना. पैसे टाकून 20 मागणार. किती लोकांनी टाकलं 20 पैसे. तुझी विश मागणार आहे. काय मागणार मी का बोलू. पूर्ण झाल्यावर यायचं पण असतं. माहिती आहे तुला ही गोष्ट. तुझी विश पूर्ण झाली ना, तू मला सांगू नको तुझी विश. तुझी व्हिडिओ काढते काय चालूच आहे. दे विश पूर्ण झाल्यावर पण जायचं असतं देवाच्या दर्शनाला. येणार मग नंतर जेव्हा माझी विश पूर्ण होणार. मग बघितलं काहीच ऐकलं ना. आनंद तेव्हा मागितली ना, दरवेळेला तो विश मागतो मग. असं नसतं बघ. काय दरवेळेला येतो तेव्हा विश मागतो मी. बंटी ह्याचं आहे काय ते व्हिडिओ बनवतो आणखी. हा काय म्हणतो माहिती आहे का. चला मग आता काही आता आम्ही तिथे आतमध्ये जाणार आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाऊया. अय्या इथे पण पाय भासतात थोडेसे. हे बघ इथे हे बांधून ठेवलं पूर्ण. नाहीतर ना इथे ना पूर्ण पाणी वाहत होतं, पण आता बंद झालं. या नदीच्या कानात विष मागितलं तर चालेल ना. नदीच्या कानात हो मग ना. पण मी काय म्हणते पूर्ण झाल्यावर पण यायला पाहिजे. हे काय आहे नक्की. हां हे कसलं म्हणजे असं हे ठेवलंय सांग. ओंकारेश्वर शिवपिंडी पुरातन शिवपिंडी पाण्यात होती. हे माहीत नव्हती. गणपती चला. अरे ही ओंकारेश्वर शिवपिंडी पुरातन शिवपिंडी आहे. ही हजारो वर्ष पाण्यात होती हे माहीत नव्हतं. गणपती मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत दाभोळे राऊतवाडी यांना स्वप्नात दृष्टांत झाला. गणपतीच्या दृष्टांत म्हणजे त्यांना स्वप्नात दिसलं, दाखवलं असं. गणपतीच्या पायथ्याशी पांडवकालीन विहीर आहे. त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंडीवरती आणतं आणि हातात देतो. पिंडीचा शोध 2 वर्ष चालू ज्या वेळेला गणपतीच्या पायथ्याशी काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड फोडले जात होते. बरेच दगड फोडले गेले. आचार्य एक दगड शिल्लक होता. तो दगड म्हणजे पंचमुखीमध्ये गोलाकार वर्तुळ, त्यात गोलाकार काळी तर दगड गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 1999 रोजी सापडला. जाणकार ज्योतिष परमपूज्य गगनगिरी महाराज अशा व्यक्तींनी सांगितलं ते शिवलिंग ते हजारो वर्ष पाण्यात होते. त्याची स्थापना पाण्याजवळ करा आणि 2003 साली स्थापना करण्यात आली. असं सुंदर निसर्गरम्य असे श्री ओंकारेश्वर शिवमंदिर उभे आहे. असं हे बघ पाण्याच्या जवळच ना. पाण्याच्या जवळच आहे ना ते. आणि मग अच्छा मग ही अशी हिस्ट्री आहे. व्हिडिओत आली का बाबा हिस्ट्री तुझी. हे बघ हात जरी एकात नेले ना तरी आपण असं नमस्कार करायचं दोन्ही हाताने. मोबाईल ठेव साईडला. खाली ठेवायचं. पाणी वरपर्यंत असायचं. आणि हे बघ आधी जेव्हा आलं तेव्हा शिवलिंग नव्हतं ना. एकदम आधी नव्हतं ना. इथे साईडला होतं पासूनच आहे. खूप वर्ष झाले शिवलिंग. इथे शिवलिंगाचे फोटो काढूया. ब्लर येतोय. शिवलिंग हे शिवलिंगचं हे आहे ना. ते हे शिवलिंगचं
सुवर्णमावशी शिवलिंगचं आहे ना. आणि बघ इथे थोडेसे असे होल आहेत. एकदम पाय ठेवून जाऊ नको. या इथे तर मुंगी पण आहे. मुंग्या. सुवर्णमावशी जेव्हा मी इथे आलेलो ना पावसाच्या टायमाला वाटतं काय तेव्हा इथे ना पूर्ण पाणी होतं. पूर्ण असं आणि तिथून पाणी पडायचं. मी लहान होतो ना तेव्हा पाणी मी इथे यायचं आणि पाणी हा पाणी पूर्ण पाणीची आवाज फुस करून. हा मासे पण येतात. ते सुंदर वाटत असेल तिकडनं बघायला सगळं है ना पावसात. हे जंगल आहे ना पूर्ण. ही मस्त मूर्ती म्हणजे अशी ठेवलेली आहे. चांगलं पण ठेवलंय एकदम मस्त. आणि ना तिथून असं केव पण जातोय आतमधून पूर्ण तिथपर्यंत येते पाणी. म्हणजे असं एक बस ना काय बंद करतो आता. कंटिन्यूस नको आहे चालू. एक पॅन्ट सरळ केलीस एक पॅन्ट तशीच आहे म्हणून तुला सगळेजण ओरडतात. मी मग स्वतःचं आपलं बघायचं ईशान. सोगा खाली कर म्हणून तुला. त्याला सोगा बोल. तिकीट नाही मिळाली हो. नाही 30 वेटिंग लागली आहे. पेमेंटच्या वेळेलाच झालं. थांबा. थँक्यू बोलला का त्याला पण प्रयत्न केला ते जाऊन दे. चला तर हा एवढा इथपर्यंत व्हिडिओ. चला बाय बाय.